हे बिबाचं झाड आहे. आपण त्यावेळेस बिबाचा एक व्हिडिओमध्ये दाखवलं होतं बिबाचं झाड. हे असं धुऱ्यावर असलं तर काही प्रॉब्लेम नाही. हा बिबाचं झाड एक एक रानातला रानमेवा आहे. आता बघा किती फुलोरा आला. हे सगळं फुलोरा दिसते तुम्हाला बघा. हे फुलोरा बिबाचं झाड आहे. अशा पद्धतीने बिबाचं झाड असते. हे खूप जुने इथं जुनं झाडं एकच झाड राहिलं. जास्ती करून हे झाडं आता राहिले नाहीत. कारण की ही झाडं आता कोणाच्या शेतात दिसत नाहीत, क्वचित असतात. आता आमच्या शेतामध्ये एक आहे, तर आम्ही त्याला तोडलं नाही, त्याला असंच ठेवलं. आणि त्याच्या असंच आता हे बिबं वानरासाठी पण कामं येते. वानरं पण खातात, पक्षी खातात, आम्हाला पण खायला येते. हे जानेवारीमध्ये याला साधारणतः जानेवारीच्या एंडिंगला किंवा मध्ये याला बिबं येणं चालू होतात. म्हणजे बिबं आत्ता येतात, फुलोरा येते, पण लाल एकदम लाल जरद बिबं होतात. मग ते खाण्यासाठी खूप चांगले असतात. त्यामध्ये त्या बिबाचे 2-3 फायदे आहेत, बरेच फायदे आहेत. म्हणजे त्या बिबाचे हे जे आता तुम्ही बिबं खाता, त्या बिबाचं बीब पण खायला भेटते. आणि हे जे आता हे बिबाची गोडंबी आहे, ह्या गोडंब्या पण अशा आता ही गोडंबी फुटलेली आहे, दुसरी नाही इथं म्हणून मी दाखवतो. त्या गोडंब्या पण कामा येतात. आणि या गोडंब्यामध्ये हे दाखवतो. हे आता आहे बघा, ही गोडंबी. ही गोडंबी, या गोडंबीपासून काय होते, गोडंबी फोडल्याच्या नंतर या गोडंबीचे वरचे जे काळे टक्कर आहे, आता हे यापासून एक वंगण, आपल्या वंगणासाठी म्हणजे तेल तयार होते. वंगण हे आपल्या गाडीच्या चाकामध्ये टाकायला कामा येते. आणि त्यामध्ये गोडंबी असते, ती गोडंबी खायला कामा येते. ते बिबाचे म्हणजे नुकसान न होणार हे झाड, याचे सगळे फायदेच येतं. कारण गोडंबी पण कामा येते बिबाची. आणि बिबं पण खायला येतात. आणि बिबाच्या हे पण होते, झाड पण नुकसान करत नाही. हे बघा, हे फुलोरा आला, हे बारीक बारीक बिबं आलेत. आता तुम्ही बघता हे बिबं येते, हे असं फुलोरा येते. आता फुलोरा चालू आहे. आता हा जानेवारी लोक असं मोठे साईज होईल. आता हे बघा, ही साईज आहे बारीक. झाड बी लय काय मोठं नसतं, जुनं आहे, छोटंच, लय काही वाढत नाही. एवढं वाढतं भरपूर बिबं येतात, असंख्य बिबं असतात त्याच्यावर. फुल लाल जरद पूर्ण लडबडून जाते, लाल जरद पूर्ण लाल होते. हे वानरं खातात. हे आम्ही काही विकत नाही, हे बिबं घरीच खात असतो किंवा शेजारी खातात. असं कोणाला बंधन नाही. ही बिबं खाल्ले कुणी येते, कुणी खाऊन जाते. येणारे जाणारे काही शेजारी पाजारी सगळे खातात. खा, हा एक रानातला रानमेवा, खा. रानातला आहे, खाणारच. पक्षी पण खातात, वानरं पण खातात. वानरं तरी काय खाणार, आपण सगळं आपणच खाणार म्हणल्यावर त्यांनी काय खायचं. त्यांचं पण जंगलात खरं पाहिलं तर हे झाडं पिढं हे त्या झाडावरच, त्याच्यावर पालापाचोळा खाऊनच हे वानरं जगतात, पक्षी जगतात, हे करतात. त्यामुळे त्याला बी आपण सहकार्य करायचं. सगळं आपणच खायचा माणूस एवढा हे लोभी आहे की सगळं माणसाला वाटते मीच करावं, मीच खावं, बाकी कोणाला द्यायची इच्छाच नसते. त्यामुळं निसर्गाची पण काळजी घ्या. निसर्गाचं पण काही आपल्यावर देणं आहे, याचा तुम्ही विचार करूनच कधी बी कुठलाही हे करायचं. झाडाचे काही फळं जर असतात, काही हे असेल, तर थोडे 10-15 फळं त्या झाडावर ठेवायचे, जेणेकरून आंबे असेल, काही असेल, तर ते थोडी त्याला खाऊ द्यायची. त्यांचं पण त्याच्यावर हक्क आहे. आपला हक्क आहे, तसाच त्याचा पण हक्क आहे. निसर्गावर सगळ्याचा हक्क आहे. निसर्गाची आपण काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेते. आपणच सगळं आपलं केलं तर मग ते असं होते. म्हणून आम्ही झाडाचे या जास्तीत जास्त करून हे ते खातात, काही शेजारी खातात, घरचे खातात, सगळ्याला खाऊ देतो. अशा पद्धतीने या झाडाचा आम्ही दुर्यावर असल्यामुळे काय करून हे करतो. असो, आपला आज या बिबाबद्दल आपण जे व्हिडिओ बनवला हे इथंच संपवतो. आणि आपली शेती या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. लाईक किंवा डिसलाईक तुम्हाला जे आवडेल ते करा, काही प्रॉब्लेम नाही. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.